सहजासहजी महाराजांची एखादी मूर्ती आपल्या घरात येत नाही. हा. कितीतरी लोक असं ठरवतात की मी मूर्ती घेईन हो, पण ती बरोबर. घेतली जात नाही. काही जण नुसताच फोटो घेतात की मूर्तीची पूजा करायला लागू नये म्हणून तो फोटो हा. कधी कधी आलेला असतो की बरोबर. फोटोला काही करायला लागत नाही, नुसती वरनं धूळ साफ केली की काम झालं झालं. आणि एक परमनंट हार चढवला हा. की मग ती पूजा संपली. बरोबर. पण मूर्ती म्हणलं की ती पूजा अर्चा आली, हा, सगळ्याच सर्व. गोष्टी आल्या हा. आणि लोक थोडं त्या गोष्टीला घाबरतात घाबरतात. की ते नको करायला. हम्म. पण वास्तविक जर मूर्ती तुम्ही घेतलीत ना तर त्या मूर्तीचा एक वेगळाच इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर असतो. बरोबर. कारण ती जिवंत स्वरूपाची ती मूर्ती असते. म्हणजे त्याला हातपाय आहेत, म्हणजे करेक्ट. चेहरा आहे, हा. हावभाव आहेत. बरोबर. कारण महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांचे चेहऱ्याचे हावभाव हे बदलत असतात. ओके. आणि सर्वसामान्यांना सुद्धा ते कळतात की त्याला खूप आध्यात्मिक माणूस पाहिजे असं नाहीये. आज महाराज रुसलेत, आज महाराज रागवलेत, आज महाराज हसतायत, आज महाराजांच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी दिसतंय. हा.